राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मराठी ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग असणार आहे माझ्या मामाच्या घरून, जी माझी सासूरवाडी पण आहे, कारण मी मामाच्या मुलीसोबत लग्न केलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही सगळे आलेलो आहे आमच्या मामाच्या घरी आणि पूर्ण घर भरून गेलेलं आहे. सगळे लोक एन्जॉय करत आहे. असं वाटतंय परत लहानपणामध्ये गेलेलं आहे, बालपणीच्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत. तर आता काय चाललंय घरामध्ये, कारण आज भाऊबीज आहे आणि आमची दिवाळी करून आम्ही भाऊबीजेला आलो मामाच्या घरी. आणि पहिल्यांदाच मामाचं घर बनल्यानंतर आम्ही इथं थांबलेलो आहे. तर असं मस्त फिलिंग येत आहे ना, असं भारी वाटतंय. ठीक आहे, तर मी तुम्हाला सगळं दाखवतो काय काय चालू आहे. तर ही आहे आमची नानी आणि हे आहेत आमचे आजोबा, जे की या जगामध्ये नाही आहेत. मी जेव्हा 3 महिन्याचा होतो तेव्हा हे जग सोडून आमचे आजोबा निघून गेले होते. आम्ही यांना कधी बघितलं पण नाही, आम्हाला यांच्याविषयी काही आठवणी पण नाहीत, म्हणजे जे आमची मुलांचे जनरेशन. बाकी आमच्या मम्मीला त्यांना आठवत राहता काय, पण आज पाहिजे होते. असं खंत वाटते नेहमी, जे सुखाचे क्षण येतात ना तेव्हा असं वाटतं यार पाहिजे होतं, मजा आली असते. आणि ही आहे आमची नानी, आमच्या फॅमिलीची सगळ्यात ओल्ड पर्सन है ना. आणि ही आहे माझी बायको, हिचं नाव आहे पायल. हिला ब्लॉग करायला आवडत नाही. आवडतं, मी करणारच होते पण मी पहिले सुनील दादांना जेवायला दिलंय भांड, पण तर आज सगळेचे सगळे मेंबर, म्हणजे नानीच्या फॅमिलीचे जेवढे आहेत ना, नानीच्या मुलींचे मुलं आणि मुलांचे मुलं, त्यांच्या बायका पोरं सगळे सगळे आज येत आहे घरी. सगळ्यांसाठी पार्टी आज. आम्ही सगळे हां, माझी बायको इथं आहे. आणि ही आहे माझी सगळ्यात मोठी मावशी, नानीची सगळ्यात मोठी मुलगी. आणि हिच्या नंतर आहे माझी मम्मी, आणि नंतर आहे दत्तू मामा हिचे पप्पा, आणि नंतर आहे सायनाथ मामा, सगळ्यात लहान मामा. आणि ही आहे माझी मम्मी. अरे यार, तर आत्ताच 3-4 महिन्यापूर्वी ह्या घराची पूजा वगैरे झाली. तुम्ही आमच्या ओल्ड ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. तर मस्त वातावरण आहे घरामध्ये. आणि ही आहे नानीची दुसरी मुलगी, जी आहे आमची मम्मी, जी आहे पायलची सासूबाई. सगळे नाते एकात एक झाले मामाच्या मुलीशी लग्न करून. आणि ही आहे राधिका, आणि ही आहे रश्मी. हां, ही आहे सगळ्यात लहान मामाची मुलगी. ती अगोदर मामाची मुलगी होती, आता झालेली आहे साली मेवणी. ठीक आहे. आणि ही मावस बहीण आहे राधिका. आणि राधिकाच्या मागे तिची एक मुलगी आहे, जिला काही देणं घेणं नाही आमच्याशी, ती कार्टून बघते. ह्या मावशीची मुलगी आहे. आणि ह्या आहेत आमच्या सासूबाई. सासूबाई कामात बिझी आहे. आणि मे कम इन. आणि ही आहे नानीची रूम. या बाहेर आहे ना, आपण गप्पा मारू ना. तर असा हा सीन आहे सध्या. दिवाळीचं सगळं एन्जॉयमेंट चालू आहे. सुनीलला भूक लागली आहे. काय रे, तुला भूक लागली का? सकाळी मी खाल्लंय. त्याचं मामाचं घर आहे, तो खाऊ शकतो किचनमध्ये. आणि हा आहे माऊली, पायाचा भाऊ. आणि ही आहे रश्मी. रश्मी, इंट्रोड्यूस युअर सेल्फ मराठीमध्ये. माझं नाव रश्मी आहे. बरं, मी बालवाडीत आहे. मी त्या पहिली शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव जिल्हा प्राथमिक शाळा आहे. जिल्हा कोणता? झालं. तर चला आता मी बाकीचे मेंबर दाखवतो तुम्हाला. काही निघून गेले जस्ट नाव, थोडं लेट झालं मी मराठी ब्लॉग स्टार्ट करायला. तर ही रिवा आहे, रेवा से हाय हाय म्हण. आणि इथं सगळे हे सगळ्यात छोटे मामा आहेत, आणि इकडं व्हाईट शर्टवाले मोठे मामा आहेत. तर आता आम्ही चाललो आहे वरती घर बघण्यासाठी.
बघूया कसं वाटतं घरामध्ये. लाइट्स कॅमेरा ऍक्शन. बाहर जाएंगे हम. यस, एक टेरेस आहे, इथून मस्त व्ह्यू येतो बाहेरचा सगळा नॅचरल. इथं गोदावरी नदी आहे. किती भारी फील येतो यार इथून, किती मस्त वाटतं. रश्मी कसं वाटतं या व्ह्यूने? आणि इथं यांच्या गप्पा चालल्या आहे. हे आहेत सगळ्यात छोटे मामा, जे की आहेत रश्मीचे पप्पा. बूम. आणि हे आहे त्यांचा एकुलता एक मुलगा. मोठी चूक. सगळ्यात क्यूट आणि हँडसम आणि और एंड स्मार्ट. हाँ वो तो है. एंड इसमें से कुछ भी नहीं है. स्मार्ट. तर हा आहे देव, रश्मीचा भाऊ आणि सगळ्यांचाच भाऊ आहे तसा. आणि हे आहेत माझे सासरे, ज्यांचं मी तोंड नाही दाखवू शकत कारण ते उलटे बसलेले आहेत. ते काही चुकीचा विचार करू नये. तर ह्या घराचे वारसदार आहेत ते, ठीक आहे. ये नहीं, ये दोनों. ये घर छोड़ के पण हिस्सा तर घेईल ना. हिस्सा गया भाड़ में. आणि मस्त व्ह्यू आहे बाबा इकडून, भारी वाटतं. गंगा नदी पाण्याने भरून वाहत आहे. इथं अगोदर घर होतं जुनं, ते यांनी कट केलं. आणि ही आहे आमची क्रेटा ब्लॅक ब्युटी. माहित नाही. हां से सॉरी, यस ब्लॅक ब्युटी. तर आम्ही आलो आता टेरेसवरती, लास्ट फ्लोअरला. इथून तर व्ह्यू आणखीच चांगला होतो. अरे वरती आहे का अजून? देऊ जपून जरा. वरती तुला भारी दिसतो. काय मस्त वाटतं यार. पक्ष्यांचा आवाज, चिमणीचा आवाज. आणि आज आहे ना इथं नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी मेजवानी आहे. चिकन आहे. चिकन की मटन. प्राणभक्षी लोक. तर सगळे जे नॉन व्हेजिटेरियन ते खूप खुश आहे. रश्मी स्माईल. नाही, रश्मी व्हेजिटेरियन आहे, मग तर जास्तच खुश असेल ना. आपण एका प्राण्याचा जीव पण वाचवतोय. तसे पण वाया जाणार होतं ना, आम्ही खाल्लं का नाही. त्याच्यापेक्षा त्याचा प्राण वाया नाही जाऊ म्हणून. देव कैसा आहे व्ह्यू? मी काहून खातोय माहितीये का? देवची हिंदी खूप बाहेर येते, कारण देव एक आर्मी पर्सनलचे मुलं आहेत ते, देव आणि रश्मी. त्यामुळे हे पूर्ण भारतभर हिंडलेलं आहे. यांना मराठी येते पण त्यांची पहिली हिंदीच बाहेर निघते. त्याला वाटतंय हा हिंदी ब्लॉग आहे. नाही मराठी ब्लॉग आहे. हा मग त्याला सांगा तसं. देव कसं वाटतंय वरून? मराठी मध्ये या ना तुम्ही वरती सेटिंग बदलून घे मराठी. नको त्या दिवशी पडलो होतो सीडी वरून घरी. नव्हते घरी. सुनील भाऊ पडले. मला तर हाईटचा फोबिया आहे. खाली. आणि ह्या आहेत रश्मीच्या मम्मी. मामी हाय करा. डी का. ते ह्या आहेत रश्मी आणि देवच्या मम्मी, ज्या तिकडं मटण बनवत आहे. मटण शिजलं टणटण वाजलं, काहीतरी गाणं आहे ना. देव तू कमून खाणार आहे प्राणभक्षी. भाई पण आप लोग भी वैसा ही पाप कर रहे हो. मराठी. अच्छा हाँ. तुम्ही पण तर पापच करू राहिले ना. का. काय आम्हाला थांबविना पण खायला. आम्ही तर आता आमचा जीव दिला तरी तुम्ही थांबणार नाही. मी तर आमच्या घरी पण केलं होतं. मी तर म्हटलं दिवाळीच्या वेळेस तरी नका खाऊ, 2-3 दिवस जाऊ द्यात. थोडी तर ठेवा. शनिवार होता. हा शनिवारच्या दिवशी केलं. हा. पाय हो. वा. दीदी आज तर आज नॉन व्हेज आणि आमच्यासाठी व्हेज ऑब्विसली. मेरा भी लास्ट है. पण बघूया. लास्ट टाइम पण लास्ट होता. रिवा एक पोएम म्हणून दाखव आम्हाला. एक कविता म्हण. पोएम. आलू बेटा खा गए थे, बैंगन के टोकरी में सो रहे थे, बैंगन ने लात मारी रो रहे थे, पापा ने मम्मी ने प्यार किया हंस रहे थे,
पापा ने पैसे दी नाच रहे थे भैया ने लड्डू दी खा रहे थे. वा मस्त बरं का. तर फायनली आता तो टाइम आलेला आहे जेव्हा आम्ही सगळे लोक इथं बसून जेवण करणार आहे. इथं मस्त गॅलरीमध्ये भरपूर मोठी गॅलरी आहे, इथं सगळे आम्ही जेवण करणार आहे. आता चिकन टाइम दोस्तो. कोण आहे ओळखत नाही बाबा आम्ही याला. हां किती वेळ झाला तुला बोलून फोन करून? हां अरे झोपलो तुम्ही. हां काही लाज वाटते का तुला? मी ठरवलं होतं नितीन सोबत बोलणारच नाही. नितीन कसं वाटतंय एक नंबर मामाचं घर. आमच्या ब्लॉग वरती येऊन कसं वाटतंय? आधी टेरेस एवढं घर होतं आता एवढं टेरेस. हे बघा इथं मटणाचं भांड आहे. आधी टेरेस रश्मी येईल एवढं येईल घर होतं, येईल आता एवढं टेरेस आहे. जेवण येईल. चला मटण लय भारी गेली. आता सगळे बसले माझ्यासोबत. रश्मी कसं वाटतंय तुला व्हेजिटेरियन बनवून? मस्त. रश्मी पण पहिले नॉन व्हेजिटेरियन होते बट शी हॅज चेंज्ड हर माइंड. का ग? असं मन नाही आहे. सुनीलने तर पहिल्यांदाच जेवण करून घेतलंय. राधिका तुला नाही जेवायचं? चल मग. असं पहिल्यांदा झालंय की एवढी सगळी फॅमिली एकत्र जेवते इथं. पायलच्या चेहऱ्यावर आनंद नाही कारण पहिले इथं जागाच नव्हती ना यांच्याकडे, म्हणून. फॅमिली आलो त्यांना बरोबर. चला नॉन व्हेजिटेरियन सुरू करा. हे नितीनचे पप्पा आहेत. रश्मी बस जेवायला. ये व्हेजिटेरियन डाएट बेस्ट डाएट. आज मामाच्या घरी आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स म्हणजे आमच्या आजीची सगळी फॅमिली इथं जमा झालेली. आणि फर्स्ट टाईम आहे आत्तापर्यंत. दादाचं 30 वर्ष झाले, काकांच्या याला 32 वर्ष झाले. आत्तापर्यंत पहिल्यांदा मुक्कामी राहते इथं. काय आता तो खायला भीती नाही वाटत, दाखवायला काय भीती? काय रे नितीन तू पनीर खाऊ राहिला का? दाखव पनीर पीस दाखव एखादा. जे काही बोललं जातं तेच आपण सांगतो ना सगळ्यांना. आपण खूप वर्षानंतर एकत्र आलोय म्हणजे आता दरवर्षी येत जाऊ व्हिडिओ यायला पाहिजे. पण प्रत्येकाची कामं वेगळे असतात. कर्णाभाऊला तुम्ही सोडलं का? ते पळून गेले. त्यांच्याकडे काहीच काम नव्हतं. अहो लय इम्पॉर्टंट काम होतं काका. अशी बात काहीच काम नव्हतं. पावर काका आम्ही तो पैसा चालू होता. काका एव्हिडन्स राहील बरं हा व्हिडिओ मध्ये. 100%. हा मस्त जेवण झालेलं आहे. वा मजा आली. कसं वाटलं नितीन? एक नंबर वाटलं दादा, एक नंबर. छान. तुझ्या सासूरवाडीत जेवण मला एक नंबर वाटलं. तुला कसं वाटलं सासूरवाडीत जेवण? तू आल्यानंतर भारी वाटलं. म्हणजे सासरे बोर आहे का तुझे? तू आला नाही ना, तू थांब पुढच्या वेळेस बेत पाठवतो. आता जेंट्स तर जेवण झाले, आता लेडीज मस्त जेवण करते. रश्मी तर झाला आमच्यासोबत. तर आता मित्रांनो झोपायचा टाइम झालेला आहे आणि इथं आम्ही रात्रभर गप्पा करणार आहे. पण आथरून टाकून ठेवलं आहे, पण झोपणार कोणीच नाही आहे. ठीक आहे. तर मी आशा करतो तुम्हाला आमचा हा मराठी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. But if I lay down and I play dead and I stay dead, maybe you'll get
sick of being the